हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मेन म्हणजे आज हे बघा, असं आहे की आम्ही परत लग्न करायला चाललो आहे. आम्ही आलो आहे राजस्थानला. तर काल अमावस्या आणि 2-3 गोष्टी होत्या म्हणून पूजा करायला जमलं नाही. तर आज आम्ही चाललो आहे आणि मला पण एवढं आयडिया नाही आहे. माझी मावशी माझ्यासोबत आहे, तर ती मला सांगणार आहे. की मारवाडी आपली ऑडियन्स आहे, त्यांना माहीत असेल काय असते. जातो द्यावानी जाणं पडा. तर मी तर असं येऊ शकतो आणि प्रतिभाने हेच घालायला असं असतं. आता हे मला पण नाही माहिती. लग्नाचेच कपडे आणि माझ्या लग्नाचा जो फेटा होता, फेटा आणि ते साईडला जे बांधलेलं असतं मोर, ते पाहिजे. आणि तिने आउटफिट घालावं असं काहीतरी आहे. लेट्स गो. आजचा दिवस पण तुम्हाला दाखवतो की आम्ही राजस्थानला मेन कोणत्या कामासाठी आलो. ते काम आम्ही करून घेणार आहे. मला पण फर्स्ट टाइम हे सगळं माझ्यासाठी वेगळंच वाटतं. आज हे पुन्हा असं कोण आवाज करते एवढं हेवी त्यात खूप जास्त हेवी, खूप लेंगा हेवी झाला आहे असा. पण आता पटपट जायचं आहे कारण सकाळी लेट झालं आहे आम्हाला थोडंसं उठायला. त्याच्यामुळं निघायचं आहे, पटकन आलेत सगळे. सो चला. प्रतिभाने परत लग्नाचा जोडा. प्रतिभाला असं बघून लय बरं वाटते मला. अजून घे मागातला लेंगा 20-25 किलोचा. हे बघा, डायरेक्ट ती स्त्री दिसते. स्त्री ना. तर असं असतं आपल्या मराठीत. कसं असतं की लग्न झाल्यावर जेजुरीला जातो. आम्ही जेजुरीलाच जाणार होतो आधी, पण प्रतिभा आजारी पडली, जाऊ नाही शकलो. एक आठवडा आम्ही ब्रेक घेतला आणि मग म्हणलं हिला राजस्थानची ट्रिप करू. आपल्याला परत बाहेर पण जायचं आहे. आधी राजस्थानला आलो. तर ही माझी मावशी आहे. एक मोठं सोबत पाहिजे आणि एक बहीण पाहिजे. तर बहीण आहे माझी मागं, लक्ष्मी. आणि मित्र पाहिजे. मित्र काय कामाचा नाही, ब्लॉक करतोय. मित्रांनी पिशवी धरली. आमच्या इथं नाडोलचं मोठं मंदिर आहे, आशापुरा माताजीचं. जसा आपला खंडोबा तसा काहीतरी. येस. तुला कसं वाटतं मराठी असं बघायला? खरं सांग, चांगलं आहे काय? सगळे नवीन आहे माझ्यासाठी. मला हॉस्टेलच्या फील होतं. चांगली दिसते पण आहे ना. असं घुंगट घेतलं चांगली दिसते ना. राहायचं. अरे तुम्हाला माहिती पण कसं पकडलाय हात दुखत होता माझा. चलिए. आता डिलीट मारायला हवं तुला. कशी बघा नखरे. जडच तेवढा आहे, मी काय करू. दोन्ही साईडनी दोघांनी पकडले. आशापुरा माताचं आमचं दर्शन झालंय. आणि हे आमचे जो राजस्थानचं मेन गाव आहे, तिथले देव आहे खेतलाजी असं म्हणतात. झोपली गड. चहा प्यायचा आहे का इथला? ह्या एक्साइटमेंटने प्यायचं आहे का? आता बघा ना, मला किती छान चहा प्यायचा होता. तर मला गाडीत बसूनच चहा प्यावा लागेल मला. पण जो चहा तुला मी 11-12 वर्षापासून सांगते तो जेव्हापासून आलोच तुझ्यासाठी झालं तेव्हापासून त्या चहाबद्दल आलोच घेऊन. सांडू नको. एक सिप घे, मला रिॲक्शन घेऊ दे. जातो मग. तू अजून एक कप मागशील आय गेस. आहे का काय सुख मी एवढं प्यायचं 5-5 हा? खरंच सुख आहे, खूप भारी आहे. आमचं आता लास्टचं मंदिर. त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहे. सकाळपासून काय खाल्लं नाही. भूक लागली ना खूप. कशी दिसते तुमची मराठी मुलगी इन राजस्थानी
आउटफिट अँड ट्रेडिशन. असं घोंगड घ्यायला लागतं फक्त मंदिरात गेल्यावर. थोडं इथं हिस्ट्री लय खूप सारे घोडे आहेत मागं. बघू आपण जाऊन. गॅस कशी वाटते तुमची प्रतिभा अशा लुक मध्ये? गाईज आमच्या वाघिणींना थोडी सूट दिली हो, थोडी फक्त, की साडी नाही घालायला. तर वहिन्या दिदी होते आमच्या, म्हणलं जावा तुम्ही शॉपिंगला. भाऊंना फोन येतोय की 13,500 पाठवा. ठीक आहे 13,000. सुदर्शन म्हणला दोघींनी घेतला असेल, आपण नंतर बघू. मला फोन आला 19,500 पाठवा. पैसे कमवणं जड आहे. दोघांना सोडलं फक्त डायरेक्ट 33,000चा आम्हाला हे लावलं. 2 तासात 33,000. आणि उद्या आम्ही प्लॅन करतोय की आपण फिरायला जाऊ, तर तिथं 5 स्टार हॉटेल घेऊ. आता यांना 2 स्टार मध्ये ठेवणार. अख्खा बजेट हलवलं आमचं. आल्यात वाघिणी आल्यात. बिल भेटलं का? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ माझ्या आवडनी मला काम लावलंय, जा आणि पोहे घेऊन ये आणि मला पोहे बनवून दे. नाही तेव्हा आम्ही उठलो की बाहेरच नाश्ता करायला जातो, पण आज यांनी पोहे बनवायला सांगितलेत. सो आता मी आले पोहे घ्यायला, पोहे बनवते आणि जाते. आणि आज आम्ही जाणार आहोत फिरायला. ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच पुढे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. बाई भटका दी टंकी. इथले फेमस आहे इथलं. आम्ही जोधपूरला आलो. आता जोधपूरला ही कचोरी इथं लय फेमस आहे. ते थांबलेत तिकडं, तर घेऊन येत त्यांच्यासाठी मी कचोरी. असं बघा माझीच वाट लावली आणायला. हा ब्लॉग पण घेतोय की तुम्ही उतरले नाही, मला एकट्याला चालवलं तिघांनी. या वा वा, मीच फ्री असतो ना. काय पाहिजे लाईफ मध्ये बघा. सुदर्शनची वाईफ सुदर्शनच्या मम्मी सोबत बोलते, माझी वाईफ माझ्या मम्मी सोबत बोलते. हेच पाहिजे. चाहिए की आदमी को यही सुख चाहिए, बस हेच सुख पाहिजे आहे ना. हा गाडी एक माणूस स्टार्टिंग मध्ये गाडी चालवतोय आणि ही मुलगी आता उठली आहे. कंटिन्यू झोपली, कंटिन्यू काहीच मजा घेत नाही. आणि आम्ही रस्त्यात काय काय पाहिलं बघितलं, मी पण बघितलं, पण मजा येते. सफर खूपसूरत आहे मंजिल से भी. आणि ही झोपून मी थोडाच वेळ झोपलो होतो. सगळं मला तू ना खाली सलाम दुआ आहे ग बस. नाही यार, मी अशी नाही. तुम थोडा झटपट शेंगदाणा लाडू आहे का? पण अजून लय मजा करणार आहे. गेल्यावर आमचा 2-3 दिवसाचा स्टे आहे तिकडं. तिथनं आल्यावर परत फुल. हे 2-3 दिवसाचे 2 ब्लॉग होतील आहे ना. बघा कुठं फोन सेट केला आम्ही रस्त्यावर, आणि तिथं ब्लूटूथचा बटन आहे. आणि आता आम्ही चाललोय फोटोशूट करायला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आमचा जैसलमेर मधला आहे पहिला दिवस, आणि आता आम्ही मस्त फटाफट रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. ते कुठे कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे दिसेल. कुठे आलोय आपण? जैसलमेर. बोलली का? बोलले मी. जैसलमेरला कधी आलो आपण? काल रात्री आलोय आणि आज आपला पहिला दिवस आहे. आणि इथे आमचा नाश्ता झालाय असा मस्त चहा, कडक कडक चहा. आणि आता निघायचं. आम्ही इथं एका झोपडीत राहतोय, ट्रेडिशन जगतोय. मला इथे येऊन झालीये सर्दी, डोकं, घसा पॅक झालाय माझा. त्यामुळे मला पहिलं मेडिकल मध्ये जाऊन गोळ्या घ्यायच्या आहेत. जाऊ. आणि आपल्याला चला आता 150 किलोमीटर लांब जायचं. हॅलो गाईस, तर आम्ही आज जिथं चाललोय त्या जागेचं नाव आहे तनोट माता मंदिर आणि लोंगेवालाचं काय होतं मिलिटरी म्युझियम ना. तर जेवढं मला माहिती आहे तनोट माता मंदिरची हिस्ट्री अशी आहे की जे पाकिस्तान एअरफोर्सचे अटॅक झालं बॉर्डर पिक्चर मध्ये बघायला असला दाखवलंय. तो छोटासा मंदिर आहे तिकडे,
पाकिस्तान एअरफोर्सनी जे मिसाईल बॉम्ब वगैरे तिथं लॉन्च केलं तर त्या एरियामध्ये पडणारे जे बॉम्ब होते ते फुटलेच नाही. तसं मग त्यावेळेस पासून असं म्हणलं जातं की जे तनोट माता आहे तिथं त्यांनी त्या एरियाची त्या लोकांची आपल्या मिलिटरीवाल्यांची म्हणजे असं त्यांच्या आशीर्वादाने सुरक्षा केली आणि त्यावेळेस पासून त्यांना खूप मानलं जातं. आणि अजून सुद्धा ना असं म्हणतात ते लाईव्ह बॉम्ब म्हणजे जसे ते बॉम्ब तिथं पडले ना तिथं ठेवलेत ते. येस, ते आता आपण आज जाऊन ते बघू कसं काय. हातात धरून मंदिरासमोर असे नाचत होते. ते बॉर्डर पिक्चर मध्ये दिसलंय तुम्हाला. लक्ष्मी आणि मलाच माहिती कारण आम्ही हे दोघं आम्ही यांचं गाईड आहे आज, टुरिस्ट गाईड आहे, ह्यांना फिरवतो. याचं नाव काय रे थांबायला नावाचं? प्रतिभांत याचं नाव काय हा मध्येच थांबला. अरे काय म्हणायचं तुला रस्त्यावर फॅन ना डायरेक्ट असे रोड डायरेक्ट रस्ते बघा तुम्ही असं वाटतं दुबईला आलोय. सगळं सेम नाही एकदम भारी. सगळं सेम नाही, सगळं सेम नाहीये, सगळं भारी आहे. पण रस्त्यात आहे ना काही इथनं पाकिस्तान हार्डली आहे की 2-3 तास आहे. आता एक गाडी नव्हती दिसत आपल्याला. हा काय म्हणणं आता बघा एवढ्या गाड्या आणि अरे कसली भारी गाडी दिसते. जातो आता आणि तुम्हाला दाखवा आता काय होईल. फिरून फिरून आजारी पडले मी. अजून तर लय फिरायचं आपल्याला. गेल्या गेल्या तुला आरामच नाहीये. आल्यावर मी चांगला काहीच बघा आम्ही कुठं आलोय. ये है भारत का आखरी कॅफे. इथनं लाहोर पाकिस्तान मध्ये 809 किलोमीटर. कराची इथं चला बॉर्डर कॅफे आणते. कसले भारी कॅफे आहेत. कुठं बसायचं? आत बसू. एसी इंडियाज लास्ट वेस्टर्न बॉर्डर कॅफे. हा खूप भारी वाटतं इथं बघा. कसं वाटतं तू खरं सांगायचं एकदम खूप भारी वाटतंय. मी आल्या उन्हा नाही उन्हाचं ठीक आहे. उन्हाचं ऊन तर आहे. मला ते बरं नाही वाटत म्हणून असे झाले. पण इथं आल्यावर खरं भारी वाटलं. आजारी पडली ती. प्रिस्मॅटिक कंपास आणि त्यांना डायरेक्शन काढायची. कसलं स्ट्रॉंग असेल बघा हे. कॉम्बॅक्ट हेल्मेट वोन बाय सोल्जर इन द बॅटल ऑफ लॉंगेवाला. आर्टिलरी प्रिस्मॅटिक सर्वे कंपास. हे बघा बायनॉक्युलर्सच 2 इंची वाटतं ते डायरेक्ट. Guys, identity card of a soldier from a 2014 year. One man here, also Pakistan. अरे हे माहिती सॅम बहादूर पिक्चर नाही त्यांची ते फील्ड मार्शल सॅम मानेक श्याम MC. आपण जुन्या पिक्चर मध्ये बघतो ना की ते सोल्जर शोल्डर वर लावून फिरतात. आय गेस ते मॅन पोर्टेबल रेडिओ सेट यूज बाय LT धरमवीर इन बॅटल ऑफ लॉंगेवाला. हे काय युद्धस्थळ. हे सगळे बुलेट आहे. ते मला वाटतं स्नायपर रायफल्सला लागतात. हे छोटे गन स्नायपरला हो स्नायपर जे आहे ना 303 रायफल त्यांना लागतं. ते चायनीज रायफल त्याच्या बुलेट्स आहे. हे माईन आहे अँटी टँक माईन. टँक ओढवायचे आहे नाही. काय तिथं मूवी आहे मला बंकर बनवला आणि तिथं लिहिले डायरेक्ट नो कॅमेरा सो आय कॅन्ट कॅप्चर व्हॉट्स गोइंग ऑन इन साइड. गर्दी किती आहे. आपण तर प्रँक करतो. हमला झाला. हमला बघू काय रिॲक्शन होतं. घाबरली ती. आम्ही प्रँक केलं की हमला झाला. चला हा खूप जास्त ऊन आहे आता आणि आम्ही पोचलेलो आहे फायनली
श्री मातेश्वरी तनोटराय मंदिरला. खूप जास्त ऊन आहे इकडे. चला देवदेव पण आम्ही केलेच पाहिजे इथे पण सगळीकडं. इथं पण तुला माहिती का, तुला खोटं वाटेल म्हणजे कॉन्टेंट साठी नाही, मी देवाकडनं इथं पण मागितलं होतं तुला, आम्ही येईन परत आणि बघ लिटरली मला कधी वाटलं पण नव्हतं मी एवढं लांब येईल दर्शनाला. मला सकाळी म्हणलं नाही तेच मंदिर आहे जिथं ते लॉंगेवाला वॉर मध्ये मिसाईल पडले होते आणि मिसाईल इथं येऊन ह्या क्षेत्रात जे पडले ते फुटलेच नाही, ज्यांनी आपले मिलिटरी आणि गाववाले ते होते ते सुरक्षित राहिले. कसं वाटतंय? भारी वाटतं. माता के चमत्कार द्वारा ना फटने वाले पाकिस्तानी सॉरी राधा फटके आले पाकिस्तानी बॉम्ब. हे आहेत ते लाईव्ह मिसाईल जिवंत असे बॉम्ब अजून सुद्धा आता नाही फुटत भाई. हे काय एनिमी डेड बॉडी साऊथ ऑफ हेलिपॅड. गाईस तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन घ्या. हे आहे ते मंदिर. हा एकदम तेवढंच होतं. बॉर्डर पिक्चर मध्ये तुम्ही पाहिलं ना. मला मी लावतो. मी लावू नाही. आम्ही इथं आहे आणि ही बॉर्डर हे बघा वॉच टॉवर इंडिया पाकिस्तान. इथं जायला किती वेळ लागतं ते बघा. 20 मिनिटं. 20 मिनिटं फक्त. 18 किलोमीटर लांब आहे आम्ही. पण तू कसा होता एक्सपिरियन्स मंदिराचा? खरंच भारी होता. मला वाटलं नव्हतं, हे बघून अजूनच भारी वाटलं. काहीतरी हिस्ट्री आहे इधर से. इथून हिस्ट्री तर आहे प्लस भारी एक्सपिरियन्स होता आजचा. खरंच सवेस नाही गाईज. तर हे असं नाही की बळत चाललंय, तुम्ही पण आमच्या ब्लॉग थ्रू ही जागा बघा, तुम्ही पण फील करायचे आम्ही फील केलं, हीच आमची इच्छा आहे. म्हणजे तुम्ही इथे याल ना तेव्हाचा तो एक्सपिरियन्स वेगळा आहे. मी ब्लॉगरच झालो लिटरली. मॅडम पुढं पुढं पळतात, मी फक्त ब्लॉग घेत राहतोय. मला पण घेऊन आज सावली तुझ्या. डोक्यावर ठेवत जा मंदिरात गेलं. मला असं वाटायचं जवळच आहे पाकिस्तान, पण आता इथं आहे बघा बॉर्डर पास मिळणे कसं. मी आता मी चाललोय तिथं कोपऱ्यात आहे बॉर्डर पास काढायला. हा बॉर्डर फॉर्म भरला आहे आम्ही आता इथं जाऊन आम्ही सबमिट करणार होतो. फायनली परमिशन भेटली आम्हाला बॉर्डरवर जायची. इझी प्रोसेस आहे, तुम्ही पण आदर करा. आता आम्ही चाललो आहे इंडिया पाकिस्तान बॉर्डर. आता पाय पाय चाललो आम्ही. कुठे गेली? आमचा ब्लॉग चालू आहे. ब्लॉग नाही फोटोशूट थांबलं होतं इथं अशा वाळवंटात आणि ही बघा कशी बसली. फायनली आम्ही पोहोचलोय आता आणि आम्ही आता जाणार आहे कॅमल राईड, थार राईड आणि सनसेट पॉइंट बघायला. काय म्हणायचं तुम्ही एवढं लेट का करता प्रत्येकच मुली का? वाय अर्धा तास झाला येऊन. उन्हात आपण फिरून आलोय, मग आम्ही गेलो, आम्ही फ्रेश झालो. आमची चूक आहे ना ती, आम्ही वाट बघितली. तुमचं काय मॅडम? सफारी करायची आम्हाला, त्यात प्रतिभाला खूप मजा येणार आहे. घाबरणार आहे ती. आय विल ट्राय टू कॅप्चर. माहित नाही कसं आहे काय, आता गेल्यावर मजा येणार आहे. येस बाय मॅडम. चला फोन ठेवा. तर ही आहे आमची गाडी थार 4x4. एक्साइटेड नाही बसा उभं राहा, काय करा चढे. मजा येणार आहे. आमची ट्रिप चालू झाली फायनली. ये बघा केस कसे होत आहेत. तुम्ही छान नाही दिसत ना, असं नाही करायचं. हो हा काय होते? छान नाही दिसत. जोरात बोला जोरात बोला. छान नाही दिसत ना मग तुम्ही. मला असं आहे सुदर्शन, हे आपल्याकडे ऍडव्हेंचरस गोष्टी करायला लय भारी वाटतं. काय रे तू इकडे
चालू झाला नाही, पुढे फक्त वाळवंटात जाऊ ते पण बघा. इथं टाईट जरा काहीच तुमच्यासाठी मी पण रिक्स घेतो. टाईट धरलं फोन पण हे करा. लक्ष्मीला धरले बस. एवढं बाळा चल, हे वन टाइम होणार आहे. घाबरते मला माहिती. खतरनाक दिसतोय. खाली बसून काढू. खाली बस. मी तर नाही बसत आहे. मला मजा येते पण मजा येते अशी बसून. फोन पडला. लक्ष्मीला भीती वाटली. लक्ष्मीला भीती वाटली. तुला पण भीती वाटली. फोन पडला डाटा नाही भेटणार. माझा फोन आहे ना माझ्या खिशात. मी ब्लॉग पण घेतोय त्यात. तू उठ. तू टाईट चल. अरे वर आता मजा आहे. सगळ्यांनी उठा. मग तू उठा. वर मजा उठ आता. वर मजा आता. काही चाललंय. चालत गाडी. असं आपल्याला राईड करायचंय. मी रेकॉर्ड केला भाई हे सगळं मोमेंट. मी आहे ना बाळा. मी आहे ना. काय लागलं. टकली फुटली. पण तुझी टकली फुटली. बाळा कसा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम असा. वर बघ. उभी राहा. मग उभी राहा ना बाळा. काय ना टाईट धर. गाइस एक्सपीरियंस हे बघू. हाउ वाज इट. थ्रिलिंग. काय झालं पो तू. हम इधर फोटो निकालते दो चारा. कैमल किधर है हमारा. आता है आमची राइड है. नेक्स्ट कपल से बैठेंगे. कपल बैठेंगे. कपल थामा फोटो काढो. क्या कराने वाला है तू हमको अभी. किधर है तेरा कैमल. लेके जा मेरे को. चल तू चल कैमल राइड ला. किधर है कैमल. गिराया था उसने. हाँ ये क्या. एक कपल बसलाय. तू बस. हाँ एक मिनिट मी बसतो. पण बसलो. हे इथं रस्सी बघतो. हे पकडलं आहे ना. स्टार्ट. पायाला पकडायला नाही झाली. इथं टाइट जरा असेल. क्या भाई क्या हुआ. डर रही है क्या मैडम. डर रही है.
मैडम डर रही है. अरे बस क्या भाई तेरे को काहीतरी केलं. असं काय ए, इसको क्या हुआ देख. इसको कुछ तो हो गया. यासीन नहीं जी इसको कुछ तो हो गया. यासीन इसको कुछ हो गया है. वो बुड़बुड़े निकाल रहा है. ऐसे वो निकाल रहा है. क्यों निकलता है? नहीं पिटा उसको. नीचे बिठा. कुछ हो रहा है भाई. कुछ हो रहा है तो उतार दे यार. हमको तकलीफ नहीं देना किसी को. हम पैर घूम लेंगे. पक्का. उसे गर्दी तो दीपक को भी है. मुझे भी है. मला पण तेवढीच. एक साइड कशी ठरवलं बघ. Oh my God. बघा वाव. बिमार पडले. आलू जान दे का. बोल काहीतरी फक्त ब्लॉग. गाईज बघा मीच बोलतो सगळं. अरे वाटतं आज खूप आजचं आहे ना एवढा खतरनाक एक्सपिरियन्स आहे ना आजचा. म्हणजे आणि दीपकला भीतीच नाही वाटत कोणत्या गोष्टीची. असं आम्ही हळू मम्मी हळू. आम्ही ते डायरेक्ट तुझं असं ए, छोटे तेरा नाम क्या है? हाँ? क्या मोबाइल दे इधर दे. क्या करेगा मोबाइल लेके. फोटो खींचेगा हमारा. नाम क्या तेरा. बोल सबको जब आओ तो मेरे पास कैमल राइड कराओ. बोल ना तेरे पास आने चाहिए ना. छोटा सा अनवर है बड़ा कैमल चलाता है वो. बता दे बस. कहाँ से सीखा इतना. गाइस हा मुलगा ब्लॉगर पण है. इसको त्याला ब्लॉग सगळं निकालना भी माहिती आता है. तूने ब्लॉग निकाला क्या यहाँ पे. शाहरुख खान के साथ फोटो निकाला है क्या. शाहरुख खान इधर कहाँ है? तू कौन से सेलिब्रिटी को मिला यहाँ पे. उधर जा रही है वो बाइक जाती है. ये मेरी सेलिब्रिटी है प्रतिभा जोशी. ये मेरी सेलिब्रिटी है. मेरे लिए ये सेलिब्रिटी है. कसं वाटतं एकटीला. तुम्हाला मला आता फक्त उतरताना भीती वाटत. आता काय नाही वाटत. ओके वाटत उतरताना. How was your experience? डेंजर भारी पण वाटलं पण थोडंसं डेंजर पण वाटलं. ये छोटा था ना साथ में. ये बहुत अतरंगी पीस है. एंटिक पीस है ये बहुत ज्यादा. आम्ही सगळं राईड केल्यानंतर सुद्धा आज अर्धा पाऊण तास झाला आम्ही जागेवर बसलोय. लय भारी वाटते. तुम्हाला नाही हे कॅमेरात नीट लोड नाही होणार. लिचमी आणि सुदर्शन टोपेंना नॉस्टॅल्जिया हिट झालाय त्यामुळे बसलोय ना. ऑर्डर केली मॅगी आणि चहा ऑर्डर केलाय पत्यासाठी. ओ हो व्हॉट अ टायमिंग आमची मॅगी आलेली आहे. आवाज दिला आणि लगेच मॅगी आली है ना. काय म्हणा तुम्ही आवाज दिला आणि लगेच मॅगी आली. आम्ही एक्सपेरिमेंट केला. ओ मॅगी दिखा दो. वाव इट्स लुकिंग गुड. भारी दिसतीये. तर प्रतिभा चाय डाल दे. हाँ रेगिस्तान में मैगी और चाय का मजा लेते हुए हम. मला असं वाटतं मी 2 कप चहा घ्यावा. घ्या टेस्ट कर. हा आधी पकडू क्या सर. स्पेशल बनाना चाय एकदम पूरा पक्का नशा होना चाहिए चाय से. टेस्ट कर. नाही तू घे. तू एक्सपेरिमेंट कर ना आधी. टेस्ट कर. लोक टेस्ट कर. स्पेशल सांगितलं आपण. हाऊज इट. छान आहे मग घ्यायला. इथलं चहा डेंजर असतो. ओके ओके. मग नको घे. 3 कप दे ना. 3 बोलाय. तू भी नाही ना. पिन जाऊ द्या. घ्या चार मग. सो आम्ही एन्जॉय करतो पाहिजे आता. आणि जो हवा हजार हो. आपण छोटे आहेत ना. हा दाजी आता दाजी हळूहळू घ्या. दाजी नाही सो म्हणले. लेट्स गो होम. आणि बघू अजून काय घेता आलं नाही तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. येस घेऊ म्हणजे दाढीच एंड करू. तर आम्ही आता चाललोय रील शूट करतो आणि 4-5 जागा आहे. सिटी टूर आहे. तिथं सगळे जे जुने फोर्ट त्यांचा आर्किटेक्चर इतिहास गाईड आहे आमचा. तो सगळं सांगणार आहे आणि आम्ही टुकटुक मध्ये फिरणार आहे. रिक्षा टुक मध्ये. जा लवकर. येते मी. राहू द्या. हा तुम्ही घ्या. मला पण मागच बसायचे आता. मला पण मागच मी लोळतो इथं. सुदर्शन असं काय मला पण बसायचं. मी तर लोळणार नाही. तुम्ही तिघं बसा. मी पुढे बसतो. त्या काका जाएंगे अंकल अपन. आपको पूरी जगह घुमाऊंगा. आप भी पक्का हैप्पी. हॅपी बस. व्हेरी 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 हॅपी. आणि आम्ही निघालोय.
टुकटुक सवारी. सो वी आर एट मंदिर पैलेस. मंदिर पैलेस. यहाँ पर प्रेजेंट में राजा साहब रहते हैं. जैसलमेर के जो राजा है ना, हाँ. आज भी यहाँ रहते हैं. वो सामने जो महल है ना, हाँ. उधर राजा साहब का घर है. बीच वाला हवेली देखने का, और ये बाद में होटल में करने की. और राजा का नाम क्या है? राजा का नाम है चैतन्य राज सिंह चैतन्य राज सिंह भाटी. भाटी. ओके. वाओ. मूवी बना था सरफरोश, आमिर खान वाला. हाँ. यहाँ पर बना था पूरा शूटिंग यहाँ पर. सरफरोश का. हाँ, मिर्ची सेठ का हवेली. किसका पैलेस लगेल तो ना आपण देखा क्या सरफरोश? This museum at Mandir Palace is dedicated in memory of Raj Rajeshwari Her Highness Maharani Sahiba Kalyan Kanwar ji, the Princess of Bundi, who married His Highness Maharaval Jawar Singh ji of Jaisalmer in 1970. हे कसं वाटतं आर्किटेक्चर? हे जुने युटेन्सिल्स आहे सगळे, भांडे कॉपर. प्रजासाठी जेवण असेल, महाराज वगैरे. मिरर बघ कसे होते जुने काळ. जे बनवत असेल आणि त्याला घासायला लागत असेल त्याला किती त्रास घासायचा त्रास. तुम्हाला नाही घास होता मी भांडे, नका काळजी करू. किचन आहे तर लागा जेवण करायला. ब्रास हिटर्स फॉर ब्रास हिटर्स यूज्ड फॉर क्रीम मेकर मेड इन इंग्लंड. त्यांच्या पद्धतीचं बार्बेक्यू. हा नाही, कुकिंग युटेन्सिल्स. प्रतिभा लवकरच मी असं आउटफिट घालणार. झालं ना पाहून पतो. हा झालं. आता आम्ही नेक्स्ट लोकेशन वर चाललोय. मस्त जागा होती. आता दुसऱ्या जागेवर जाऊ आपण. एक माझी बायको बघा आता कशी चेंज झाली. इकडे बघा. ठीक ठाक वाटतंय पण ठीक आहे. इथलं काहीतरी आठवणी. हे पण मॅच होतं. हे का लक्ष्मी पण मॅच होते तरी. हे इथलं जैसलमेरचं काय ते मला पण माहित नाही, पण एक एक्सपिरियन्स साठी आम्ही घातलाय. आणि आल्यापासून चालू होतं आमचं घालायचं. पण असं नव्हतं पाहिजे आम्हाला. आमच्या पाहिजे होता अजून, पण ठीक आहे. काही नसतं. दीपक दिसतात ना भारी. तुम्ही दोघं माग बसा, असं भारी व्हिडिओ मागून. हो. लय दमली पदो होण्यामुळं. ती म्हणते कॅन्सल करू, पण नाही म्हणलं. हा फोर्ट जो आहे ना लांब तिथं, हा एक वेळा करायचा आहे बस. सो दिस इज द फोर्ट. गाईज पतूची वर जायची कॅपॅसिटी नाही. ती म्हणते मला चक्कर येते सो आम्ही हे इथंच कॅन्सल केलं. हा असा फोर्ट आहे, गर्दी पण खूप आहे आणि मला पण असं छातीत दुखण्यासारखं झालं. लय त्रास होते, ऊन खूप आहे. त्रास होतो. हा हे फोर्ट. पुढे जायला पण उशीर होईल. येस. आता आम्हाला माउंट आबूला जायचंय, घरी जायचंय, परत 2 दिवसांनी परत बाहेर जायचंय. त्याच्यामुळे जरा येस घाई आम्हाला. या. आता निघतोय. निवांत असतो तर मग गेलो असतो आम्ही. बट लिटरली असे डोळे बंद करून येतो यांना. आता इथं शॉपिंग सीधा नाही इथं तुम्हाला सरप्राईज आहे. पुढे थोडं पुढे सरप्राईज आहे. थोडं सरप्राईज आहे. हा बघा गेट किती भारी आहे ना गेट. छान आहे. तुम्ही दरवेळेस असंच करता मला. आम्हाला जायचंय. यांना जर शॉपिंगला सोडला ना डायरेक्ट 2-3 तास घालवतील. एवढी शॉपिंग करायचीच नव्हती. It's time to say bye to Jaisalmer.